हाय माथांश, आज मी स्टोरी सांगणार आहे वामन अवतारची. बैल नावाचा एक राजा होता. तो दानवांचा राजा होता. तो खूप छान होता. तो नेहमी बाप्पाचे नाव घ्यायचा. तो विष्णू भगवानांचा भक्त होता. बैल राजा खूप स्ट्रॉंग होता. इंद्रदेव घाबरले आणि मग ते गेले विष्णू भगवानांकडे आणि म्हटले, विष्णू भगवान हे ना, तर बळीराजा आहे ना, तो खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही तो युद्ध नाही करू शकत. मग आमची मदत करा. आणि मग ठीक आहे, मी करतो मदत. विष्णू भगवानाने एक छोटासा बटूचा रूप घेतला आणि ते गेले बळीराजाकडे. बळीराजा म्हटला, हे बटू, मी तुला काय मदत करू, काय पाहिजे तुला? मग तो छोटासा बटू म्हटला की मला फक्त 3 पावलं जमीन. बळीराजा म्हटले, फक्त 3 पावलं? राजा म्हटला, का बटू, माझ्याकडे अजून खूप सगळे. केवळ 3 पावलं का बरं? केवळ 3 पावलं का बरं? मग बटू म्हटला, तू माझं ऐकशील तर मला फक्त 3 पावलं जमीन दे. ठीक आहे, घ्या 3 पावलं जमीन. असं कोण म्हटलं? बली म्हटलं. छोट्याशा बटू पासून ते मोठे झाले आणि मग त्याने 1 पाऊल ठेवला स्कायवर आणि मग स्काय त्यांचा झाला. आणि मग दुसरा पाऊल ठेवला अर्थवर, अर्थ त्यांचं झालं. आणि मग तिसरा पाऊल कुठे ठेवायचं बरं? बळीराजा म्हटलं, तिसरा पाऊल तू माझ्या डोक्यावर ठेव. आणि मग बळीराजा आधी बसला जे करून आणि मग त्यांनी तिसरा पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवला आणि मग तो गेला पाताळ लोकात. त्या दिवसापासून सगळे दानव इकडे बघ पाताळ लोकात राहायला लागले आणि इंद्रदेव खुश झाले. ही झाली वामन अवतारची स्टोरी. थँक्यू, बाय बाय.